वेलकम स्टुडंट्स. आपण पाहत आहोत रेडॉक्स रिएक्शन्स आणि ह्या ज्या मोठमोठ्या रिएक्शन्स आहेत या कशा पद्धतीने बॅलन्स करायच्या त्याच्याविषयी देखील आपण पाहत आहोत. ओके, सो टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट बॅलन्स द रेडॉक्स रिएक्शन विच टेक्स प्लेस इन बेसिक मीडियम. कोणत्या मीडियम मध्ये? बेसिक मीडियम मध्ये. या अगोदर आपण दिलेली रेडॉक्स रिएक्शन बॅलन्स केलेली आहे ऍटम्स सहित आणि चार्जेस सहित. ओके, त्या ऍसिडिक मीडियम मधल्या होत्या. आता बेसिक मीडियम जर असेल तर रिएक्शन कशी बॅलन्स करायची त्याच्याविषयी सांगतोय. जास्त काही अवघड नाही, थोडीशी एखादी दोन स्टेप वाढलेली आहे. नीट काळजीपूर्वक लक्ष द्या जेणेकरून तुम्हाला रिएक्शन बॅलन्स करता येईल. ओके, सो प्लीज read one's question. So what is the question? Balance the following redox equation by oxidation number method. Okay, the reaction occurs in basic medium. रिएक्शन कशामध्ये होते तर बेसिक मीडियम मध्ये होते. ओके, तुम्हाला अशा प्रकारे रिएक्शन दिली जाते, ती बॅलन्स करायची असते. ओके, ही प्रश्नाची रिएक्शन झाली. मग आपण बॅलन्स केलेले आहेत रिएक्शन्स, आपल्याला सर्व गोष्टी माहित येतात. आता प्रॅक्टिसनं आपल्याला पुढे जायचंय आणि जिथं अडथळा येईल तिथं मी सांगणार आहे. ओके, आणि कृपया काळजीपूर्वक मी काय सांगतो ते ऐकत चला आणि मनानं रिएक्शन सोडवण्याचा प्रयत्न करा. नक्कीच तुम्हाला ती रिएक्शन पूर्ण सोडवता येते. ओके, आणि ज्यावेळेस तुम्ही अशा मोठमोठ्या रिएक्शनची प्रॅक्टिस कराल तेव्हा छोट्या रिएक्शन्स तुम्हाला काहीच वाटणार नाहीत. ओके, पहिल्यांदा रिएक्शन अवघड वाटू शकते, दुसऱ्यांदा प्रॅक्टिस करा, तिसऱ्यांदा करा, चौथ्यांदा मला माहिती आहे न बघता तुम्हाला पूर्ण रेडॉक्स रिएक्शन ही विथ ऍटम्स आणि विथ चार्जेस बॅलन्स करतील. ओके, तेवढा कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये येतो, पण कधी? ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिस कराल त्यावेळेस. ओके, सो प्लीज फोकस हियर. ही रिएक्शन दिलेली आहे आपल्याला. ओके, TeO3 2 minus plus Cl2 it gives TeO4 2 minus plus Cl minus. ही रेडॉक्स रिएक्शन आहे, ही अनबॅलन्स्ड आहे. ऍटम्स सहित आणि चार्जेस सहित बॅलन्स करायची. मग काय करायचं? सुरुवात करायची उत्तर लिहायला. काय करायचं आपल्याला? उत्तर लिहायला सुरुवात करायची. मग काय करायचं? तर उत्तर लिहिताना आपल्याला स्टेप माहिती. तुम्हाला स्टेप लिहायची गरज आहे का? नाही, तुम्ही फक्त टप्प्याने ती रिएक्शन बॅलन्स करायची आणि शेवटी बॅलन्स झालेलं दाखवायचं आहे. ओके, मग काय करायचं? पहिली स्टेप काय आपल्याला? तर आपल्याला पहिली स्टेप माहिती आहे. पहा, बॅलन्स किंवा मी असं म्हणतो एकदा ही रिएक्शन जशाच तशी आपण लिहून टाकू. ही रिएक्शन एकदा काय करू आपण? जशाच तशी लिहून टाकू. ओके, चला, काय ती रिएक्शन? TeO3 2 minus plus Cl2 it gives TeO4 2 minus plus Cl minus. ओके, एकदा उत्तर लिहित असताना आपण रिएक्शन रिराईट केली. ओके, रिराईट केली. पहिली स्टेप काय सांगते? या रिएक्शन बॅलन्स करत असताना बॅलन्स द ऍटम्स अदर दॅन हायड्रोजन अँड ऑक्सिजन ऑफ द रिएक्शन. दिलेल्या रिएक्शन्स मध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन व्यतिरिक्त जे ऍटम्स आहेत ते बॅलन्स करा. तुम्हाला माहित आहे एरोच्या डाव्या साइडचा पार्ट म्हणजे कोणता म्हणायचा? LHS, लेफ्ट हँड साइड ऑफ द इक्वेशन, आणि एरोच्या उजव्या साइडचा RHS. ओके, डाव्या साइडला आणि उजव्या साइडला असलेले ऍटम्स जे अनबॅलन्स्ड आहेत ते बॅलन्स्ड करा. कोणाला सोडून? हायड्रोजन आणि ऑक्सिजनला. ओके, तर चला, किती Te आहेत डाव्या साइडला? एक Te आहे. Te म्हणजे टेलोरियम याचं सिम्बॉल आहे. एक Te आहे. उजव्या साइडला पण एक Te आहे. Te बॅलन्स आहे. ओके, ऑक्सिजनला बघायचंच नाही कारण त्याला आताच बॅलन्स करायचं नाही. ओके, नंतर Cl2 म्हणजे किती क्लोरीन आहेत? तर 2 क्लोरीन आहेत. Cl2 म्हणजे किती? 2 क्लोरीन ऍटम. इकडे किती येतं? 1. आणि म्हणून आपण काय करणार? क्लोरीनला बॅलन्स करण्याचा प्रयत्न करणार. क्लोरीनला बॅलन्स करण्याचा प्रयत्न करणार आणि म्हणून क्लोरीन 2 करण्यासाठी काय करायचं? ती पुढची स्टेप लिहा. पहा इथं लिहू का? TeO3 2 minus plus Cl2. ओके, इट गिव्स TeO4 2 minus, आणि इकडे 2 क्लोरीन होते, इकडे एकच होता म्हणून याला कोएफिशिएंट घेतला 2. ओके, ही झाली रिएक्शन बॅलन्स क्लोरीनच्या बाबतीत. इकडे 2 क्लोरीन होते, Cl2 म्हणजे 2 क्लोरीन ऍटम होते, इकडे एक होता, तो बॅलन्स करण्यासाठी 2 हा कोएफिशिएंट घेतला. ओके, क्लोरीन बॅलन्स झाले. हा, त्यानंतर बॅलन्स केलं तर क्लोरीन ऍटम बॅलन्स केलं तर असाइन द ऑक्सिडेशन नंबर टू ईच ऍटम.
आणि ही जी रिएक्शन आहे या प्रत्येक रिएक्शन खाली आपल्याला ऑक्सिडेशन नंबर द्यायचा आहे. ओके, चला ऑक्सिडेशन नंबर पाठ करायचा का नाही पाठ करायचा. तर आता हा जो Te आहे आता पहा ह्याचं ऑक्सिडेशन काढायचं आहे. माहित नसेल तर आपल्याला सोप्या पद्धतीने काढता येतो. चला बाजूला लिहून ठेवायचं. काय लिहायचं बाजूला TeO3 टू मायनस. टी ची ऑक्सिडेशन स्टेट माहित नाही ती काढायची म्हणून आपण गृहीत धरूया Te ची ऑक्सिडेशन स्टेट X प्लस ओके 3 ऑक्सिजन ऍटम आहे 3 गुणिले एकाचं चार्ज -2 3 गुणिले -2 बरोबर. हा आयन त्याच्यावरती चार्ज किती -2 X प्लस 3 इंटू -2 इज इक्वल टू -2. ओके चला X 3 इंटू -2 -6 3 गुणिले 2 6 पण कोणते 6 -6 बरोबर -2. ओके X म्हणजे किती X बरोबर -6 उजव्या साइडला गेले तर +6. ओके +6 आणि -2. X is equal to +6 - 2 and it will become +4. ओके किती येईल तर +4. याचाच अर्थ Te ची ऑक्सिडेशन स्टेट किती विद्यार्थी मित्रांनो +4 आहे. किती आहे तर +4. चला इथे लिहितो मी Te ची ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला माहित झाली किती आहे +4 आहे. नंतर ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट किती -2 किती आहे तर -2. नंतर Cl2 या मॉलिक्यूल मध्ये क्लोरीन ऍटमची ऑक्सिडेशन स्टेट किती असते 0 असते. किती असते तर 0. कोणत्याही मॉलिक्यूलची ऑक्सिडेशन स्टेट ही किती असते तर मॉलिक्यूलची 0 असते. त्याचं कारण ऍटमच्या ऑक्सिडेशन स्टेटची सम ही 0 येते. आता इथं काय लिहिलं हा मॉलिक्यूल आहे क्लोरीन मॉलिक्यूल मध्ये क्लोरीनची ऑक्सिडेशन स्टेट ही 0 आहे. नंतर पुढे हे झालं NHS. डाव्या साइडला जे आयन्स आहेत जे मॉलिक्यूल्स आहेत जे ऍटम्स आहेत त्यांच्या ऑक्सिडेशन स्टेट मेन्शन करायच्या. तसंच उजव्या साइडचे देखील करायचं. आता उजव्या साइडला TeO4 टू मायनस आहे. माहित नसेल तर ऑक्सिडेशन स्टेट तुम्हाला काढता येते. सांगा TeO4 टू मायनस सांगा. Te ची माहित नाही तर धरली आपण गणित X. ओके प्लस X झालं प्लस 4 ऑक्सिजन आहेत 4 गुणिले एका ऑक्सिजनची -2 4 गुणिले -2 बरोबर -2 तर याच्यावर चार्ज -2. ओके X 4 2 8 X -8. ओके 4 2 8 कोणते 8 -8 X -8 इज इक्वल टू -2. X इज इक्वल टू -8 जर उजव्या साइडला गेलं तर +8 X इज इक्वल टू +8 -2 +8 -2 म्हणजे किती +6. X इज इक्वल टू किती विद्यार्थी मित्रांनो X इज इक्वल टू +6. ओके आणि म्हणून Te ची ऑक्सिडेशन स्टेट X म्हणजे काय आलं आपलं तर Te ची ऑक्सिडेशन स्टेट. ओके मग ते लिहायचं खाली तर Te ची ऑक्सिडेशन स्टेट किती +6. ओके ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट किती -2. ओके क्लोरीनची किती आहे एक काय चार्ज आहे Cl -1 आणि एका क्लोरीनची किती आहे बरं -1. किती क्लोरीन तर 2 पण इथं क्लोरीनची एकच लिहायची -1 जी याची आहे ती. ओके ही झाली. ठीक आहे या पद्धतीनं आपण काय केलं असाइन द ऑक्सिडेशन नंबर. ओके ऑक्सिडेशन नंबर दिल्यानंतर काय करतो आपण तर कोणत्या ऍटमची ऑक्सिडेशन स्टेट वाढली आणि कोणत्या ऍटमची ऑक्सिडेशन स्टेट कमी झाली ही आपल्याला काढायचं आहे. ओके म्हणून याला आपण म्हणतो असाइन हे झालं असाइन द ऑक्सिडेशन नंबर टू ऑल ऍटम्स केलं. त्यानंतर आयडेंटिफाय विच ऍटम increase the oxidation state or oxidation number and which atom decrease the oxidation number. ओळखता येतं का पहा बरं ओळखता येतं तुम्हाला. चला सांगा डाव्या साइडच्या Te मध्ये किती ऑक्सिडेशन स्टेट आहे +4 आणि उजव्या साइडच्या Te ची +6. ओके मग असा एरो काढायचा. असा काय काढायचा पहा एरो काढायचा. ठीक आहे असा एरो काढायचा. हे +4 होती +6. मग मला सांगा +4 चं +6 होणं म्हणजे काय होणं ऑक्सिडेशन स्टेट वाढते याचा अर्थ इलेक्ट्रॉन निघून जातात. ठीक आहे आणि म्हणून मी असं म्हणतो +4 च +6 झालं याचा अर्थ लॉस ऑफ इलेक्ट्रॉन झालं. काय झालं लॉस ऑफ इलेक्ट्रॉन झालं असं लिहायचं असतं. ठीक आहे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन झालं. ओके आपल्याला माहिती आहे मी जर म्हणत असेल Te इकडे किती आहे +4 Te +4 पहा तुमच्या माहितीसाठी इथं Te +4 आहे आणि त्याचं कन्वर्जन जर Te +6 मध्ये होत असेल +6 मध्ये होतो याचा अर्थ 2 इलेक्ट्रॉन याच्यापासून निघून जातात.
Te4+ पासून 2 इलेक्ट्रॉन निघून जातात, म्हणजेच Te4+ चं Te+6 होतं. 2 इलेक्ट्रॉन काय झाले? लॉस. इलेक्ट्रॉन लॉस होणं या प्रोसेसला ऑक्सिडेशन असं पण म्हणतो. ओके, म्हणून तर थोडक्यात +4 चं +6 झालं, म्हणून तर काय म्हणलं मी? लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. ओके, त्यानंतर क्लोरीनची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे मॉलिक्यूल मध्ये? 0 आहे. इकडं -1. ह्याला पण अंडरलाईन करायचं आणि या पद्धतीने असा एरो दाखवायचा. ठीक आहे. आता Cl2 0 चं -1 झालं. बघ पाहायचं. मग याचा अर्थ काय असतो? तर याचा अर्थ असतो विद्यार्थी मित्रांनो, पहा मी काय सांगतो तो. Te4+ चं Te4+6 झालं. याचा अर्थ याच्यापासून किती इलेक्ट्रॉन लॉस झाले? 2 इलेक्ट्रॉन लॉस झाले. आता नंतर Cl2 आणि हे जे 2 इलेक्ट्रॉन आहेत का, हे 2 इलेक्ट्रॉन क्लोरीनच्या मॉलिक्यूलने जर घेतले, पहा क्लोरीनच्या मॉलिक्यूलने जर घेतले तर Cl- तयार होतात. आणि हे किती ऍटम येतं? क्लोरीन मॉलिक्यूल मध्ये 2 ऍटम आहेत. 2 क्लोरीन ऍटम 2 इलेक्ट्रॉन घेतात आणि 2 Cl- तयार करतात. इलेक्ट्रॉन घेण्याच्या प्रोसेसला काय म्हणतो? रिडक्शन म्हणतो. काय म्हणतो आपण? रिडक्शन. वरची ही जी रिएक्शन आहे ती ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन आहे आणि खालची जी आहे ती रिडक्शन हाफ रिएक्शन आहे. 2 क्लोरीन ऍटम क्लोरीन मॉलिक्यूल मधले 2 इलेक्ट्रॉन घेतात इथले आणि त्यांचं काय होतं? रिडक्शन होतं Cl-. आणि म्हणून इथे तुम्ही गेन ऑफ इलेक्ट्रॉन. Cl2 चं Cl- मध्ये रूपांतर होतं, याचा अर्थ गेन ऑफ इलेक्ट्रॉन. गेन ऑफ इलेक्ट्रॉन, गेन ऑफ इलेक्ट्रॉन झालं. हे अशा पद्धतीने एरो दाखवल्यानंतर ऑक्सिडेशन नंबर कोणाची वाढली आणि कोणाची कमी झाली हे आपल्याला लिहायचं असतं. म्हणून मी लिहितो पहा, अगोदर ऑक्सिडेशन स्टेट वाढलेली लिहायची असते. मी लिहितो तुम्ही इंक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर. सांगा कोणाचा ऑक्सिडेशन नंबर वाढलेला आहे? दिसतंय तुम्हाला दिसतंय, पहा कोणाचा? टीचा. मग लिहायचं इंक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर कोणाचा वाढलाय ते ब्रॅकेट मध्ये. Te किती होता इकडं डाव्या साईडला? +4. 2 कोणाचा वाढला? Teचा. किती ना, म्हणजे किती आहे इकडं? +6. ओके, इंक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर Te+4 टू Te+6. आता नेट इंक्रीज कितीने झाला? +4 चं +6 म्हणजे नेट इंक्रीज. एकंदरीत इंक्रीज कितीने झाला? तर 2 न. म्हणून इथे लिहायचं नेट इंक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर इज 2. +2 लिहू शकता किंवा नुसतं 2 लिहू शकता. नेट इंक्रीज कितीने झालं? 2 न झालं. ओके, त्या पद्धतीनं. नंतर कोणाची ऑक्सिडेशन रेट कमी झाली? 0 चं -1 होणं म्हणजे कमी होणं, म्हणजे इलेक्ट्रॉन घेणं. म्हणून इथे लिहायचं डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर. ओके, कोणाचा झालाय? क्लोरीन. पाहिजे तुम्ही Cl2 0 2 Cl-1. ओके, डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर पर ऍटम असे लिहू शकतो. Cl2 हे पहा, डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर Cl2 इन ब्रॅकेट 0 टू Cl-1. इथे तुम्ही पर ऍटम किती ना डिक्रीज झाले? 1 न डिक्रीज झाले पर ऍटम. एका क्लोरीनचं 0 आहे ते -1 झालं. 2 क्लोरीनचं 2 0 चं -2 होतं आणि म्हणून नेट डिक्रीज जसं इथं नेट इंक्रीज लिहिलं आपण तसं नेट डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर किती? एका क्लोरीनचं -1 झालं, एका क्लोरीनचं 0 चं -1 झालं, 2 क्लोरीनचं -2. म्हणून नेट डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर इज -2. किती? तर -2. 2 न कमी झाली ऑक्सिडेशन नंबर. या पद्धतीनं नेट डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर -2. एवढं झालं की आपण ते इथपर्यंत आपल्याला लिहून टाकलंय. नंतर काय करतो आपण? तर आता बॅलन्स करायचे असतात ऑक्सिजन ऍटम्स. आता काय बॅलन्स करायचे असतात? तर ऑक्सिजन ऍटम. म्हणून मी असं, आणि इथं पुन्हा कोएफिशियंट घ्यायची गरज आहे का? नाही. इथे एक लक्षात ठेवा, नेट इंक्रीज हे 2 न आहे आणि नेट डिक्रीज ही 2 नच आहे. म्हणून मी ते एक लिहू शकतो नेट इंक्रीज इज इक्वल टू नेट डिक्रीज. Hence no need to multiply. Okay, equation.
ज्या ज्यावेळेस नेट इन्क्रीज आणि नेट डिक्रीज हे सारखंच असतं त्यावेळेस मल्टिप्लाय करायची गरज नसते, त्यावेळेस काय करायची गरज नसते, मल्टिप्लाय करायची गरज नसते. पुन्हा एकदा ती रिएक्शन आणखी जशाच तशी लिहितो. पहा इथं पुन्हा एकदा लिहितो. टीई लिहायची गरज नाही पण आणखी लिहून दाखवतो. TeO3 2 मायनस ओके 2 मायनस प्लस Cl2 इट गिव्स सांगा TeO4 2 मायनस प्लस 2Cl मायनस. ओके हे पुन्हा लिहिले. नेट इन्क्रीज आणि नेट डिक्रीज हे दोन्ही सारखं असल्या कारणानं कोणत्याही प्रकारच्या कोएफिशियंटनं मल्टिप्लाय करण्याची आवश्यकता नाही. त्यानंतर आपण पुढे जाऊया. आता काय आहे आपली स्टेप? त्यानंतर आहे बॅलन्स द ऑक्सिजन ऍटम बाय ऍडिंग H2O. ओके तर तुम्ही जर पाहिलं बॅलन्स आहे तर अगोदर ऑक्सिजन ऍटम पहा. डाव्या साईडला 3 ऑक्सिजन ऍटम आहेत. कोणती साईड आहे? डावी साईड LHS. ओके आणि उजव्या साईडला 4 ऑक्सिजन ऍटम आहेत. मग ज्या साईडला ऑक्सिजनची कमतरता आहे त्या साईडला H2O ऍड करायचा आहे. म्हणून मी असं म्हणेन डाव्या साईडला 3 ऑक्सिजन ऍटम आहेत, उजव्या साईडला 4 ऑक्सिजन ऍटम आहेत आणि म्हणून डाव्या साईडचे ऑक्सिजन ऍटम बॅलन्स करण्यासाठी H2O मॉलिक्यूल घ्यायचे. कोणते? H2O. म्हणून मी लिहितो पहा TeO3 2 मायनस प्लस Cl2 प्लस H2O. ओके आणि उजव्या साईडला TeO4 2 मायनस प्लस 2Cl मायनस. ओके पहा बरं आता डाव्या साईडला किती होते? 3 होते, उजव्या साईडला 4 होते. आता ऑक्सिजन बॅलन्स आहे का पहा. तर हे 3 आणि हा 1 4 ऑक्सिजन. इथं पण किती? 4 ऑक्सिजन. आपण H2O मॉलिक्यूल घेतल्यामुळं दोन्ही साईडला ऑक्सिजनची संख्या बरोबर झाली, पण H2O घेतल्यामुळं डाव्या साईडला हायड्रोजनची भर झाली जी की उजव्या साईडला नाही. आणि म्हणून असं बॅलन्स द हायड्रोजन ॲटम ऑफ राईट हँड साइड बाय ऍडिंग H प्लस आयन. एका H2O मॉलिक्यूल सोबत H2O मॉलिक्यूल बॅलन्स करण्यासाठी 2 H प्लस घ्यावे लागतात. कारण H2O म्हटलं की 2 H असतात, तसं इकडच्या साईडने आपल्याला 2 H प्लस घ्यावे लागतील. पहा अलग लक्षात मी काय सांगतो तर आपण काय केलं? ऑक्सिजन बॅलन्स करण्यासाठी रेडॉक्स रिएक्शन मध्ये ज्या साईडनं ऑक्सिजनची कमतरता आहे तेवढे H2O घ्यायचे. जर एका ऑक्सिजनची कमतरता असेल तर 1 H2O, 2 ऑक्सिजनची कमतरता असेल तर 2 H2O, 3 ऑक्सिजनची कमतरता असेल तर 3 H2O. ओके मग इथं आपण एका ऑक्सिजनची कमतरता होती म्हणून 1 H2O घेतला. बरोबर आहे. H2O घेतल्यामुळं ऑक्सिजन तर बॅलन्स झाले, पण उजव्या साईडला हायड्रोजनची कमतरता जाणवू लागली आणि म्हणून उजव्या साईडनं आपल्याला हायड्रोजन म्हणजेच प्रोटॉन्स घ्यायचे आहेत, H प्लस आयन घ्यायचे. तर किती घ्यायचे? तर इकडे जर डाव्या साईडला 1 H2O घेतला तर 2 हायड्रोजन ॲटम त्याच्यासोबत आहेत म्हणून ते बॅलन्स करण्यासाठी 2 H प्लस घ्यायचे. पहा इथे तुम्ही TeO3 2 मायनस प्लस Cl2 प्लस H2O इट गिव्स पुन्हा काय लिहायचं पुढं TeO4 आणि कधी कधी लिहिण्याच्या ओघामध्ये असा फॉर्म्युला मिस्टेक होऊ शकते. प्लीज कन्सिडर इट अँड करेक्ट इट. TeO4 2 मायनस प्लस 2Cl मायनस प्लस काय आहे दिसतं आपल्याला 2Cl मायनस आणि 2H प्लस लिहायचे आणि काय लिहायचं 2H प्लस लिहायचं. आता तुम्ही म्हणता चार्जेस बॅलन्स करा, इथं चार्जेस नाही बॅलन्स करायचे. ओके TeO3 2 मायनस प्लस Cl2 प्लस H2O TeO4 2 मायनस 2Cl मायनस 2H प्लस. इथं चार्जेस नाही बॅलन्स करायचे, इथं चार्जेस बॅलन्स केले तर येतील, पण लक्षात ठेवा दिस रिएक्शन टेक्स प्लेस इन बेसिक मीडियम. म्हणून विद्यार्थी मित्रांनो आपण हायड्रोजन बॅलन्स केले H प्लस आयन घेऊन. This reaction takes place in basic medium. Hence, H plus are neutralized by OH minus ions. H plus is neutralized by OH minus ion. म्हणून मी असं म्हणतो की आता हे जे H प्लस आपण घेतलेले आहेत 2 H प्लस ते बॅलन्स करण्यासाठी आपल्याला OH मायनस आयन्स घ्यायचे आहेत. आणि OH मायनस आयन्स का घ्यायचे तर त्याचं कारण ही रिएक्शन कोणत्या मीडियम मध्ये होते? बेसिक मीडियम मध्ये होते. हा ठीक आहे, आपण हायड्रोजन बॅलन्स करण्यासाठी H प्लस घेतले तर नक्कीच,
आणि ही रिएक्शन बेसिक मीडियम मध्ये असल्या कारणानं H+ बॅलन्स करण्यासाठी जेवढे H+ आहेत तेवढे H+ बॅलन्स करण्यासाठी इक्वेशनच्या दोन्ही साइडला तेवढेच नंबर ऑफ OH- आयन्स घ्यायचे असतात. काय सांगतोय तर उजव्या साइडला 2 H+ आहेत आणि म्हणून ते 2 H+ बॅलन्स करण्यासाठी म्हणून इक्वेशनच्या उजव्या साइडला देखील आणि डाव्या साइडला देखील 2 OH- आयन्स घ्यायचे असतात. उजव्या साइडला 2 OH-, डाव्या साइडला 2 OH-. OH- याचा अर्थ ती रिएक्शन ही बेसिक मीडियम मध्ये आहे यामुळे. ठीक आहे, सांगा H+ किती येतात 2 H+. मग H+ न्यूट्रलाइज करण्यासाठी तेवढे नंबर ऑफ OH- आयन्स हे दोन्ही साइडला घ्यायचे असतात. मी काय सांगतोय दोन्ही साइडला, उजव्या साइडला देखील आणि डाव्या साइडला देखील. H+ 2 आहेत मग 2 OH-. पहा रिएक्शन रिराइट करतो. TeO3 2- प्लस Cl2 प्लस H2O. ओके, मग किती OH घ्यायचे 2 OH-. ओके, तसंच इकडं TeO4 2- प्लस 2Cl- प्लस 2H+ प्लस 2 OH-. थोडी रिएक्शन मोठी झाली. आणि इकडं 2 H+ न्यूट्रलाइज करण्यासाठी 2 OH- घेतले. तशाच प्रकारे इकडं पण 2 OH- घ्यायचे. तर दोन्ही साइडला मुद्दामून दोनदा तीनदा सांगतोय मी. हे 2 H+ बॅलन्स करण्यासाठी न्यूट्रलाइज करण्यासाठी OH घ्यायचे तर पण ते दोन्ही साइडला देखील घ्यायचे तर त्याचं कारण ती रिएक्शन ही बेसिक मीडियम मध्ये आहे. ओके, मग काय होतं पहा. ही रिएक्शन जर तुम्ही पाहिलं तर मी असं म्हणेल 2 H+ आर न्यूट्रलाइज्ड बाय 2 OH-. 2 H+ चं न्यूट्रलायझेशन 2 OH- करतात. आणि विद्यार्थी मित्रांनो जेव्हा न्यूट्रलायझेशन होतं तेव्हा काय होत असतं H+ इज न्यूट्रलाइज्ड बाय OH-. याचा अर्थ OH- हा H+ सोबत रिएक्ट होतो आणि तयार होतं H2O. काय तयार होतं H2O. मग इथं पण तसंच होतं 2 H+ 2 OH- सोबत रिएक्ट होऊन काय तयार होतं तर 2 H2O. ओके, म्हणून मी असं म्हणतोय 2 H+ आर न्यूट्रलाइज्ड बाय 2 OH- टू फॉर्म 2H2O. 2H2O. पुन्हा ती रिएक्शन सिम्प्लिफाय करायची, काहीच नाही, त्या दोघांना कंबाईन करायचे. पण ती पुन्हा रिएक्शन रिराइट करायची, नाहीतर याला मोडायचं लगेच इथे लिहायचं असं नसतं. ओके, चल पुन्हा लिहायचं TeO3 2- Cl2 H2O 2 OH- it gives TeO4 2- 2Cl- हा 2 H+ and 2 H-. लक्षात आलं. 2 H+ आर न्यूट्रलाइज्ड बाय 2 OH- म्हणजे काय तयार होतं 2 H2O मॉलिक्युल्स तयार होतात. ओके, म्हणून इथे लिहायचं सरळ 2H2O. काय लिहायचं सरळ 2H2O असं लिहायचं. ठीक आहे, झालं. एवढं झाल्यानंतर मी असं म्हणतो आता पहा बॅलन्स द H2O मॉलिक्युल्स. बॅलन्स म्हणण्यापेक्षा मी असा एक शब्द वापरतो. तुमच्याकडे रिएक्शन तयार झालेली ही. ओके, TeO3 2- Cl2 H2O 2 OH- it gives TeO4 2- 2Cl- plus 2 H2O. Cancel H2O molecules of both sides. डाव्या साइडला पण H2O मॉलिक्युल असेल आणि उजव्या साइडला पण H2O मॉलिक्युल असेल तर ते कॅन्सल करायचे एक असे. ओके, तर पहा मी असं म्हणेल कॅन्सल द H2O मॉलिक्युल्स ऑफ बोथ साइड, म्हणजेच LHS आणि राइट हँड साइड. इकडचा एक H2O कॅन्सल होईल, इकडचा एक H2O. ओके, म्हणून बॅलन्स द H2O मॉलिक्युल्स बाय कॅन्सलिंग ऑफ बोथ साइड. दोन्ही साइडचे H2O मॉलिक्युल्स कॅन्सल करायचे. तर इकडे पहा, हा पुढच्या स्टेप मध्ये लिहित असताना मी असं करतोय पहा, इथे एक H2 आहे तो कॅन्सल करतोय एक H2O आणि इकडे दोन पैकी काय होईल एक H2O. इकडचा एक H2O कॅन्सल करायचा, इकडचा एक H2O. इकडे जर दोन असतील इकडे पण दोन असतील तर दोन्हीही H2O कॅन्सल होतील. कॅन्सल H2O मॉलिक्युल्स ऑफ बोथ साइड, म्हणजे इकडचा एक कॅन्सल होईल, इकडचा एक कॅन्सल होईल, एक हा शिल्लक राहील. ओके, नंतर लिहितोय मी काय लिहितोय काय इथं TeO3 2- पहा थोडंसं बारीक लिहितो कारण जागा पुरवण्यासाठी. TeO3 2- प्लस Cl2 प्लस आता H2O काय झाला कॅन्सल झाला, तो लिहायचा का नाही लिहायचा 2 OH- इट गिव्स काय तिथं सांगा काय शिल्लक आहे इकडं TeO4 2-
प्लस प्लस 2Cl मायनस प्लस एक H2O कॅन्सल झाला, इकडचा एक कॅन्सल झाला, दोन पैकी इकडचा एक कॅन्सल झाला, काय शिल्लक राहिलं, एक H2O शिल्लक राहिलं. ओके, इथपर्यंत. आता मात्र एवढं झाल्यानंतर आता तुम्ही चार्जेस लिहू शकता. आता काय लिहू शकता तुम्ही, चार्जेस लिहू शकता. ओके, इथे किती चार्ज आहे सांगा, TeO32 मायनस किती चार्ज आहे, -2 आहे. किती, तर -2 आहे. इथं 0 चार्ज आहे. इथं OH मायनस, एका OH वरती एक मायनस, 2 OH आहेत म्हणून -2. आपण चार्जेस लिहित आहोत. आपले जवळपास ऍटम्स बॅलन्स झालेले आहेत आणि चार्जेस पण बॅलन्स झाले का नाही ते चेक करायचे. ओके, नंतर TeO42 मायनस किती चार्ज याच्यावरती, -2 म्हणजे ऑक्सिडेशन नंबर -2. इथं एका क्लोरीन वरती -1, किती क्लोरीन, इथं 2 म्हणून इथं -2. आणि H2 हा मॉलिक्यूल आहे तो आहे 0. काय तर 0. ओके, TeO3 2 मायनस Cl2 2OH मायनस, इट गिव्स TeO42 मायनस प्लस 2Cl मायनस प्लस H2O. ओके, इथं -2 0 -2 -2 किती, -4. -2 आणि -2 यांची बेरीज किती, -4. ओके, दिसत नसेल कदाचित, मी वरती लिहितो पण सध्या तरी एवढं लक्षात ठेवा, -4. इथं पण -2 किती, -4. ही कोणती साइड आहे विद्यार्थी मित्रांनो, LHS लेफ्ट हँड साइड आहे आणि ही कोणती आहे, RHS राईट हँड साइड. जर तुम्ही नीट विचार केला तर तुम्ही पाहू शकता, डाव्या साइडला 1 Te आहे, उजव्या साइडला 1 Te आहे. डाव्या साइडला ऑक्सिजन किती येतं, हे 3, हे 2 5, 5. तसं उजव्या साइडला हे 4 आणि हा एक 5 ऑक्सिजन येतो. डाव्या साइडला 2 क्लोरीन, उजव्या साइडला 2 क्लोरीन. ओके, या पद्धतीनं डाव्या साइडला 2 H, उजव्या साइडला पण 2 H. अशा पद्धतीनं या रिएक्शनचे सर्व ऍटम्सही बॅलन्स झालेले आहेत आणि सर्व चार्जेस देखील बॅलन्स झालेले आहेत. ओके, म्हणून आपण म्हणू शकतो दिस इज अ बॅलन्स्ड रेडॉक्स केमिकल रिएक्शन विथ ऍटम्स ऍज वेल ऍज चार्जेस. ओके, हे मी काय करतो, तुम्हाला दिसत नसेल त्यांना ही स्टेप पुन्हा इकडे लिहून काढतो. ही स्टेप काय करतो, पुन्हा इकडे लिहून काढतो. सांगा मला, ज्यांना दिसते त्यांनी परत लिहायची गरज नाही. हीच स्टेप तुम्हाला दिसत नसेल म्हणून मी इकडे लिहितोय. पहा काय ती स्टेप सांगा, TeO3 2 मायनस, ओके, प्लस Cl2 इथं पहा TeO3 2 मायनस प्लस Cl2 प्लस 2OH मायनस प्लस 2OH मायनस. नंतर पुढे आहे TeO4 2 मायनस, दिसते तुम्हाला 2Cl मायनस प्लस किती H2O, सिंगल H2O. काहीच नाही, फक्त हे चार्जेस तुम्हाला दिसत नसतील म्हणून ती स्टेप मी उचलून इकडे ठेवलेली आहे. ओके, चला सांगा, TeO3 2 मायनस चार्ज किती आहे, तर पॉलीएटॉमिक आहे ना त्याच्यावरती 2 मायनस म्हणजेच त्याचा ऑक्सिडेशन नंबर किती, -2. नंतर Cl2 हा मॉलिक्यूल आहे, त्याचा ऑक्सिडेशन नंबर किती आहे, 0. चार्ज किती आहे, 0. एका OH वरती एक मायनस असतो, किती OH आहे, 2 म्हणून चार्ज किती आहे, -2. ही कोणती साइड आहे, ही लेफ्ट हँड साइड आहे. ही कोणती साइड इक्वेशनची, लेफ्ट हँड साइड आहे. तसं उजव्या साइडला आपण पाहूया. TeO4 2 मायनस चार्ज किती आहे, -2. किती चार्ज आहे, -2. नंतर एका क्लोरीनच्या डोक्यावरती एक मायनस चार्ज आहे, किती क्लोरीन येतं, 2 म्हणून -2. H2O मॉलिक्यूलचा चार्ज किती असतो, 0 असतो. कारण तुम्ही म्हणता का, कारण त्याचं कारण तुम्हाला माहिती आहे. H2O जेव्हा आपण पाहतो, एका H ची +1, 2 H ची +2 आणि ऑक्सिजनची -2, +2 -2 म्हणून चार्ज किती, 0. या प्रकारे ही कोणती साइड आहे सांगा, ही कोणती साइड आहे, RHS. ओके, ही लेफ्ट हँड साइड आहे आणि ही राईट हँड साइड आहे. लेफ्ट हँड साइडचा चार्ज -2 म्हणजे किती झाला, -4. आणि उजव्या साइडचा चार्ज -2 म्हणजे किती झाला, -4. ओके, म्हणून आपण म्हणू शकतो का, लेफ्ट हँड साइडचे ऍटम्स सर्व हे उजव्या साइडच्या ऍटम्स एवढेच आहेत. ऍटम्स ऑफ लेफ्ट हँड साइड ऑफ इक्वेशन इज इक्वल टू राइट हँड साइड of the equation, as well as charges of left hand side
and right hand side are equal. Hence this is a balanced redox chemical reaction. ओके, दोन्ही साइडला -4 हा चार्ज झालेला आहे, म्हणून ती रेडॉक्स रिएक्शन विथ चार्जेस आणि त्याचबरोबर विथ ॲटम्स ही बॅलन्स आहे. ओके, अशा प्रकारे ही रेडॉक्स रिएक्शन बॅलन्स केली जाते. एकदा ओव्हरलुक करा, मी तुम्हाला पुन्हा ही रिएक्शन कशी झाली सांगतोय. ओके, हा केली रिएक्शन ऑब्झर्व. ओके, तर ही रिएक्शन कशी झाली पुन्हा एकदा मी सांगतोय, पहा. आपल्याला प्रश्न काय दिला होता, बॅलन्स द फॉलोइंग रेडॉक्स इक्वेशन, बॅलन्स द फॉलोइंग रेडॉक्स इक्वेशन बाय ऑक्सिडेशन नंबर मेथड. आणि इथं सांगितलंय द रिएक्शन ऑकर्स इन बेसिक मीडियम, द रिएक्शन ऑकर्स इन बेसिक मीडियम. सगळ्यात अगोदर प्रश्नामध्ये आपल्याला रिएक्शन दिलेली आहे TeO3 प्लस Cl2 इट गिव्स TeO4 प्लस Cl मायनस. आता महत्वाचे पॉइंट सांगतो, कशी रिएक्शन लक्षात ठेवायची. तर काय करतो आपण, अगोदर जी रिएक्शन दिलेली आहे हायड्रोजन आणि ऑक्सिजन व्यतिरिक्त, पहा, एक्सेप्ट हायड्रोजन अँड ऑक्सिजन ॲटम, रिएक्शन काय करायची, बॅलन्स करायची. ओके, आपण सहज ऑब्झर्व केलं तर लक्षात आलं की उजव्या साईडला एक Cl आहे, डाव्या साईडला 2 Cl आहेत. म्हणून काय केलं तर उजव्या साईडचे क्लोरीन बॅलन्स करण्यासाठी आपण काय घेतलं, 2 क्लोरीन ॲटम घेतले. काय घेतले, 2 क्लोरीन ॲटम. ही रिएक्शन रिराईट केली आणि उजव्या साईडला 1 क्लोरीन आहे, डाव्या साईडला 2 क्लोरीन आहेत, म्हणून क्लोरीन बॅलन्स करण्यासाठी काय घेतलं आपण, 2 हा कोइफिशियंट घेतला, सहगुणक घेतला. ती रिएक्शन बॅलन्स करण्याचा प्रयत्न केला. नंतर असं सांगितलं मी तुम्हाला की क्लोरीन ॲटम बॅलन्स केल्यानंतर काय करायचं, प्रत्येक ॲटमच्या खाली ऑक्सिडेशन स्टेट काढायची, लिहायची. ओके, Te ची +4, ऑक्सिजनची -2, क्लोरीनची 0, Te ची +6, ऑक्सिजनची -2, क्लोरीनची -2, हे काढले आपण. ओके, नंतर आपल्या लक्षात आलं की Te ची +4 ऑक्सिडेशन स्टेट डाव्या साईडला, उजव्या साईडला +6 आहे आणि क्लोरीनची डाव्या साईडला 0 आहे, उजव्या साईडला -1 आहे. नंतर आपण काय केलं, आपल्याला सांगितलं आहे आयडेंटिफाय द इंक्रीज अँड डिक्रीज द ऑक्सिडेशन नंबर ऑफ ॲटम्स. म्हणून इंक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर Te +4 to +6, +4 चा +6 झालं. ओके, नेट इंक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर किती झाली, किती ना, 2. ओके, +2. तसं डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर Cl2 0 to -1, म्हणजेच एका ॲटमची -1 न कमी झाली, 2 ॲटमची म्हणजे 2 न कमी झाली. ओके, पर ॲटम. नेट डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर -2 किंवा 2 न कमी झालेले. नेट इन्क्रीज अँड नेट डिक्रीज ही दोघांची सारखी असल्यामुळे रिएक्शनला कोणत्याही प्रकारचा कोइफिशियंट लावायची गरज नाही. जर आदला बदली असेल तर मात्र आपण हे करू शकतो. नेट इन्क्रीज आणि नेट डिक्रीज जर नसेल तर करस्पॉन्डिंग स्पीसीजला आपल्याला कोइफिशियंट लावावा लागतो. नंतर आपण म्हणलं नेट इन्क्रीज इज इक्वल टू नेट डिक्रीज, हेन्स नो नीड टू मल्टिप्लाय द इक्वेशन. इक्वेशनला मल्टिप्लाय करायची गरज नाही, म्हणून परत ते पुन्हा आपण रिराईट केलं. TeO3 प्लस Cl2 TeO4 2Cl रिएक्शन रिराईट केली, परत लिहिली. त्यानंतर आपण काय केलं तर त्यानंतर पुढची स्टेप आपल्याला सांगितलेलीच आहे रूल पाहत असताना. तर ऑक्सिजन ॲटम बॅलन्स करायचे. काय बॅलन्स करायचे, ऑक्सिजन ॲटम. डाव्या साईडला 3 ऑक्सिजन होते, तुम्ही पाहता रिएक्शन, डाव्या साईडला 3 ऑक्सिजन होते, उजव्या साईडला 4 होते. मग डाव्या साईडचे 3 ऑक्सिजन ॲटम बॅलन्स करण्यासाठी ओके काय केलं आपण, तर डाव्या साईडला एक H2 मॉलिक्यूल ऍड केला. मग काय झालं, ऑक्सिजन बॅलन्स झाले, डाव्या साईडला पण 4 ऑक्सिजन झाले, उजव्या साईडला पण 4 ऑक्सिजन ॲटम झाले. पण H2 मॉलिक्यूल घेतल्यामुळे डाव्या साईडला 2 हायड्रोजनची भर पडली, जी की उजव्या साईडला 2 हायड्रोजन ॲटम नाहीत. म्हणून हायड्रोजन ॲटम बॅलन्स करण्यासाठी डाव्या साईडचे, उजव्या साईडला आपण 2 H+ घेतले. ओके, हायड्रोजन ॲटम बॅलन्स करण्यासाठी रेडॉक्स रिएक्शन मध्ये H+ घ्यावे लागतात. ओके, जेवढे H2 मॉलिक्यूल त्यानुसार आपल्याला H+ घ्यावे लागतात. इथे एक H2 होता म्हणून बॅलन्स करण्यासाठी आपल्याला 2 H+ घ्यावे लागले.
मग 2H प्लस आपण घेतले, पण 2H प्लस घेतले, ठीक आहे. नंतर आपल्याला माहित आहे की दिस रिएक्शन ऑकर्स इन बेसिक मीडियम, दिस रिएक्शन ऑकर्स इन बेसिक मीडियम, आणि म्हणून ही रिएक्शन बेसिक मीडियम मध्ये असल्या कारणाने हे H प्लस न्यूट्रलाइज करण्यासाठी आपल्याला जेवढे आपण H प्लस घेतले, तिथे किती घेतले, 2H प्लस, 2H प्लस घेतलेले आहेत, ते 2H प्लस न्यूट्रलाइज करण्यासाठी दोन्ही साइडला, इक्वेशनच्या दोन्ही साइडला 2OH मायनस आयन घ्यायचे. तर डाव्या साइडला 2OH मायनस घेतले, उजव्या साइडला पण 2OH मायनस आयन घेतले. ओके, मग ही रिएक्शन लिहिली, इकडे पण लिहिली, 2OH मायनस डाव्या साइडला पण घेतले, उजव्या साइडला पण घेतले. नंतर पुढच्या स्टेप मध्ये हा 1H प्लस 1OH मायनस H2O, 2H प्लस न्यूट्रलाइज्ड बाय 2OH मायनस आयन. ओके, 2H प्लस न्यूट्रलाइज्ड बाय 2OH मायनस आयन टू कम 2H2. तसं इथं TeO32 मायनस Cl2 H2O 2H मायनस TeO42 मायनस 2Cl मायनस 2H2. 2H प्लस आणि 2OH मायनस, 2H प्लस ला 2OH मायनस ने न्यूट्रलाइज केलं, तयार झाले 2H2 झालं. नंतर पुढची स्टेप आहे डाव्या साइडला आणि उजव्या साइडला असलेले H2 मॉलिक्युल्स कॅन्सल करायचे, तर त्यांना आपल्याला बॅलन्स करायचे. ओके, टू बॅलन्स द H2 मॉलिक्युल्स कॅन्सल सेम H2 मॉलिक्युल्स, डाव्या साइडचे आणि उजव्या साइडचे H2 मॉलिक्युल्स कॅन्सल करायचे. तर इक्वेशन पाहिल्यानंतर आपल्या लक्षात आलं की डाव्या साइडला एक H2O आहे, उजव्या साइडला 2 H2 आहेत. मग इकडचा एक कॅन्सल होईल, इकडचा एक कॅन्सल होईल, मग शिल्लक काय राहतं, तर शिल्लक राहतं TeO32 मायनस प्लस Cl2 2OH मायनस, हा H2O कॅन्सल झाला, TeO42 मायनस प्लस 2Cl मायनस, दोन पैकी एक H2O कॅन्सल झाला, एक शिल्लक राहिला H2. ठीक आहे, त्यानंतर आपण काय केलं तर चार्जेस चेक केले, याच्यावरती -2 आहे, याचा चार्ज 0, याचा -2. ओके, ही लेफ्ट हँड साइड आहे, चार्ज किती -4. इथं TeO4 चा -2 चार्ज, Cl चा एकाचा -1, दोघांचे -2 आणि H2 0. उजव्या साइडला -4 आहे, डाव्या साइडला पण -4. बोथ atoms and charges are equal to the redox reaction, hence it is a balanced reaction. डाव्या साइडचा चार्जही -4 आला, डाव्या साइडचा चार्जही -4, उजव्या साइडचा चार्जही -4 आणि ऍटम देखील सारखेच आहेत. अशा प्रकारे रेडॉक्स रिएक्शन ही बॅलन्स करायची असते. ओके, आणि ज्या विद्यार्थ्यांना दिसत नाही त्यांच्यासाठी मी इथं पुन्हा राईट केलेली आहे, परत ती एकदा रिएक्शन बॅलन्स करून दाखवली आहे. लेफ्ट हँड साइडला -4, उजव्या साइडला पण -4 आणि त्याचबरोबर सर्व ऍटम्स डाव्या साइडचे आणि उजव्या साइडचे देखील बॅलन्स आहेत. ओके, अशा प्रकारे रेडॉक्स रिएक्शन ही बॅलन्स करायची असते. ही थोडीशी मोठी रिएक्शन होती. आता तुम्हाला काही रेडॉक्स रिएक्शन्स ज्या बेसिक मीडियम मध्ये झालेल्या आहेत त्यांचे एक्झाम्पल देतोय, जे की तुम्हाला घरी सोडवायचे आहे फॉर प्रॅक्टिस. ओके, सो प्लीज फोकस वन्स. तुम्हाला काही होमवर्क साठी मी इथं बॅलन्स करण्यासाठी रेडॉक्स रिएक्शन देतोय, अशाच प्रकारे बॅलन्स करायचं आहे. ओके, एकदा ऑब्झर्व करा, लिहून काढा आणि नंतर मी तुम्हाला सोडवण्यासाठी काही एक्झाम्पल देतोय. ओके, हे ऑब्झर्व केलं असेल तुम्ही. आता तुम्हाला ही रिएक्शन कशी आपण लिहिलेली आहे ते लक्षात येईल. त्यानंतर फॉर प्रॅक्टिस काय केलं तुम्ही, फॉर प्रॅक्टिस यू हॅव टू सॉल्व दीज रिएक्शन्स. तुम्ही म्हणता सर ऍसिडिक का बेसिक मीडियम, तर मी असं सांगतो बॅलन्स द फॉलोइंग रेडॉक्स इक्वेशन बाय ऑक्सिडेशन नंबर मेथड विच टेक्स प्लेस इन बेसिक मीडियम. ह्या सर्व रिएक्शन कोणत्या मीडियम मध्ये आहेत मी असं सांगतोय. सो ऑल दीज रिएक्शन टेक्स प्लेस इन बेसिक मीडियम. कोणत्या मीडियम मध्ये, तर बेसिक मीडियम. म्हणजेच या प्रकारेच तुम्हाला ही चारही रिएक्शन बॅलन्स करायचे आहेत. पहिली रिएक्शन SN2 प्लस प्लस IO4 मायनस, इट गिव्स SN4 प्लस प्लस I मायनस, I मायनस -1 आहे. नंतर MnO4 मायनस प्लस SO32 मायनस, इट गिव्स Mn2 प्लस प्लस SO42 मायनस. आणि आणखी एक रिएक्शन MnO4 मायनस प्लस Br मायनस, इट गिव्स MnO2 plus 13 CrO3 minus, and last BiOH taken thrice plus SnOH taken thrice minus Bi
म्हणजे इट गिव्स Bi प्लस ASN OH टेकन 6 टाइम 2 मायनस. ओके, ASN म्हणजे स्टॅनस असतं, Mn म्हणजे मॅंगनीज असतं, S म्हणजे सल्फर असतं, मॅंगनीज, बिस्मथ, स्टॅनस आणि OH ची ऑक्सिडेशन स्टेट किती असते? -1 असते. सर्व गोष्टीची तुम्हाला मी माहिती दिलेली आहे. तर या 4 रिएक्शन्स तुमच्या प्रॅक्टिस साठी म्हणून तुम्ही बॅलन्स करून लिहू शकता. ओके, अशा प्रकारे काही अडचण मला वाटते तुम्हाला येणार नाही. ठीक आहे. सो प्लीज राईट डाऊन दीज ऑल रिएक्शन्स अँड बॅलन्स इट. ओके, थँक यू सो मच फॉर टुडे. रिमेनिंग पार्ट वी विल कंटिन्यू इन next lecture. So please write down these all reactions for practice purpose.